हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, माझ्याकडे नवीन कपड्याचे काही असे शिल्लक तुकडे होते. तर म्हटलं ह्याचा काहीतरी वापर करावा. आणि माझ्याकडे मी आत्ताच नवीन मशीन घेतलेली आहे. तर मला तेवढं विशेष काही शिलाई करता येत नाही, पण म्हटलं थोडंसं करून बघायला काय हरकत आहे. तर आता मार्गशीर्षचा महिना आहे, तर नाही का हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम असतो आपल्याकडे. तर हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यासारखी एखादी गोष्ट बनते का, असं म्हणून माझा विचार होता. तर आणि मला शिकायचंही होतं. तर म्हटलं आपण ह्याच्यापासून छानपैकी असं हेअर बँड बनवूया. तर मी प्रयत्न केलेला आहे फक्त, आणि तुमच्याशी ही आयडिया एक म्हणजे जी आहे ती शेअर करावी वाटली मला. तुम्ही ह्याच्यापेक्षा छान बनवू शकता. तुमच्याकडे ह्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन वगैरे करण्यासारखे असेल तर ते करू शकता, आणि माझ्यापेक्षा सुंदरसुद्धा बनवू शकता. तर मी ते काय केलेलं आहे, अंदाजे एक पट्टी कट करून घेतलेली आहे, आणि त्याची जी ओपन साईड असते तिथून मी त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. आणि जी आता ही अशा प्रकारे एक पट्टी तयार झालेली आहे. तर ह्याला आता आपल्याला म्हणजे सरळ बाजू करायची आहे. ती जी शिलाई आहे ते आतल्या बाजूने घालायची आहे. तर मी एका साईडला असं जी आपली पिन असते ती लावून घेतलेली आहे, आणि त्या पिनला असं आतमध्ये घातले. तर ते बघू शकताय तुम्ही इथं, म्हणजे दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. तर ही पट्टी जी आहे ती बरोबर म्हणजे याची शिलाई आत जाते आणि बाहेरची बाजू म्हणजे आतली बाजू बाहेर येते. तर खूप सोपी पद्धत आहे ही सुद्धा पद्धत मी यूट्यूबवरून शिकलेली आहे. तर बघू शकताय खूप छान पद्धतीने हे असं पालटलं जातं. तर आणि म्हणजे आता सगळ्यांच्या मनात असाही विचार येईल की हे काय देण्याची गोष्ट आहे का? पण आपण पण म्हणजे देऊन काय देतो बरं? एखादी प्लास्टिकची ₹5-10 वस्तू देतो. म्हणजे ₹5-10 वस्तू म्हणजे मला कमी किमतीची देतो वगैरे असं म्हणायचे नाही आहे. त्यामागे जो भाव आहे तो महत्त्वाचा असतो. तर म्हटलं की हे आपण देऊया, ह्याच्यामध्ये हे देण्यामध्ये तरी काय हरकत आहे? तर मग तशा ते छोट्या भरण्या वगैरे देण्यापेक्षा तर हे जरा बरं, म्हणजे मला असं वाटतं की हे बरं आहे. उपयोगात पण येईल, थोडंसं वेगळं पण वाटेल, म्हणून मग मी हे तयार करून ठेवलेलं आहे. तर ही आयडिया तुम्हाला म्हणजे बरोबर वाटते का, ते मला कमेंटमध्ये सांगा. तर हे जे इलॅस्टिक आहे ते मी मेशोवरून घेतलेले आहे. तर ₹99 मला 25 मीटर पडलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण एकदम लाईफ टाईमसाठी रबर बँड बनवू शकतो, एवढं सारं आहे. तर तर मला जेवढं लागते तेवढं इलॅस्टिक कट करून घेतलेलं आहे. आपण जेवढी मोठी पट्टी घेतलेली आहे ना, त्याच्यावरती ते डिपेंड होतं की ते इलॅस्टिक किती घ्यायचं. तर थोडंसं जास्तच घ्यायचं, कारण पुढे आपल्याला एक अशी ती गाठ पण बांधायची असते. तर अशा पद्धतीने पिनाच्या मदतीने ह्या पट्टीमध्ये आपल्याला हे इलॅस्टिक घालून घ्यायचं आहे. तर बघू शकताय हे जे आपण बनवतो आहे ना, ते एकदम म्हणजे काही ह्याच्यामध्ये जास्त डोकं वगैरे लावायची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीने हसत बोलत होऊन जातं. तर म्हटलं करून बघूया आपण. तर बघू शकताय मी ते आतमध्ये इलॅस्टिक घालते. इलॅस्टिकचं दुसरं टोक आपल्या हातामध्ये धरून ठेवायचं आहे. सुरुवातीला नाही का मला म्हणजे ते पकडताच येत नव्हतं, आतमध्ये जाऊन बसत होतं. मग परत बाहेर काढायला लागायचं. असं 2-3 वेळा झालं. मग प्रॅक्टिसनंतर आलं व्यवस्थित. तर सुरुवातीला ते जे टोक आहे पहिलं ते व्यवस्थित आपण घट्ट पकडून घ्यायचं आहे हातामध्ये. तर बघू शकताय दोन्ही टोक ह्याचे बाहेर आलेले आहेत. तर आता हे एकत्र करायचे आहे, आणि इथं एक आपल्याला छानपैकी गाठ बांधून घ्यायची आहे. आणि ती गाठ जी आहे नंतर आपल्याला एकदम अशी स्ट्रॉंग करायची आहे खेचून, म्हणजे ते परत नाही का आपण स्ट्रेच वगैरे करतो तर ते निसटली नाही पाहिजे. इथे गाठ बांधताना पण थोडंसं म्हणजे होतो त्रास, पण ठीक आहे, प्रॅक्टिस झाल्यानंतर येतं. तर बघू शकता इथे गाठ बांधून घेतलेली आहे. तर एकदम असं ही गाठ जरा पुढच्या बाजूला करून घ्यायची आहे, म्हणजे ती गाठ अशी एकदम घट्ट पण होते, आणि आपल्याला इलॅस्टिक पण म्हणजे जास्त मग भेटतो, असं त्या गाठीमध्येच नाही राहत असं. तर हे जे गाठ जे आहे ना ते जरा आतल्या साईडनं घ्यायचं. हे जी वरची जी पट्टी आहे ते जरा पुढच्या बाजूनं खेचायचं, म्हणजे ते गाठ आत जाते. आणि आता इथे आपल्याला सेम दोऱ्यानं काय करायचं आहे, हातशिलाई करून घ्यायचं आहे. तर काय केलं आहे, सुरुवातीला 2 पदरी दोरा घेतलेला आहे, आपली जी छोटी हातशिलाईची सुई असते त्याच्यामध्ये. तर ह्याचे जे 2 टोकं जे असतात ना, ते एका टोकामध्ये दुसरं टोक असं थोडंसं घातलेलं आहे, कारण ह्याचे दोरे निघतात, आणि आपल्याला आपण जे हे करतो ना, म्हणजे शिलाई करतो ना, तेव्हा खूप म्हणजे त्रास होतो. त्याच्यापेक्षा काय करायचं, एक टोक आतमध्ये घालून टाकायचं, आणि दुसरं जे राहतं शिल्लक त्याला थोडंसं किंचित फोल्ड करायचं, आणि तिथे
आपण हातशिलाई करू शकतो. एकदम हातशिलाई करण्याची पण म्हणजे प्रत्येकाची एक स्किल असते बरं का. ते एकदम छोटी अशी हातशिलाई करतात की हातशिलाई केली आहे असं दिसतच नाही. तर इथे पण आपण आपलं छानपैकी स्किल वापरू शकतो. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हातशिलाई करून घ्यायची आहे. एकदम छानपैकी हातशिलाई करायची, म्हणजे आपण नाही का केसाला हे रबर वगैरे लावताना थोडंसं स्ट्रेच होतं, तर ते असं एकदम तुटून वगैरे जाऊ नये अशा पद्धतीने छानपैकी हातशिलाई करून घ्यायची आहे इथे. तर मी वेगवेगळ्या म्हणजे अजून आयडिया शेअर करणार आहे की जे आपले ब्लाऊज शिवून वगैरे जे कपडे शिल्लक असतात ना त्याच्यापासून काय काय करू शकतो वाण देण्यासाठी म्हणून. तर त्याचे पण व्हिडिओ येतील हळूहळू. आता म्हणजे कोणी कोणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये वाण देतं, तर कोणी कोणी संक्रांतीला देतं. तर संक्रांतीपर्यंत मी तुम्हाला बऱ्याच आयडिया शेअर करेल. तर व्हिडिओला जर तुम्ही म्हणजे आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक पण करत जा. आणि नेमकं म्हणजे तुम्हाला अजून काय कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील, जे की आपण म्हणजे स्किलवरती व्हिडिओ बनवतो, तर ते पण तुम्ही मला सांगा. जे जे मला येतं ते सर्व मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेल. नंतर हे जे एका साईडला गेलेलं असतं ना, म्हणजे जो कपडा एका साईडला गेलेला असतो, तो व्यवस्थित सर्व बाजूने करून घ्यायचा आहे. तर बघू शकता किती सुंदर आपलं हे तयार झालेलं आहे बो. आणि इथं एवढ्या प्रकारचे मी तयार करून घेतलेले आहेत. अगदी म्हणजे पैठणीचे किंवा जे छान छान साड्यांचे ब्लाऊज असतात ना, त्याचे कपडे उरलेले होते. तर मी ते कपडे घेऊन असे हे शिवलेले आहेत हे. तर नाही का आपण मी 2 प्रकारचे केलेले आहेत. एकदम असे मोठे आणि एकदम असे छोटे, जे की लहान मुलींना पण घालता येतील. तर तुम्हाला एकच देऊ वाटत नसेल तर 2-2 पण देऊ शकता. पण ही आयडिया अशी काय एवढी पण म्हणजे असं हे नाही आहे, छानच आयडिया आहे मला तरी वाटते. तुम्हाला कशी वाटली ही आयडिया कमेंट करून सांगा. आणि आणि तुमच्याकडे काही विशेष म्हणजे आयडिया असतील तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा किती कलरफुल असे हे बोस तयार झालेले आहेत. तर आपल्या ह्या व्हिडिओला म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्यासाठी खूप 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 धन्यवाद. चला बाय बाय, भेटूया अशाच सुंदर नवीन व्हिडिओसोबत.